तर प्रश्न काय दिलेला आहे बघा, 4 सदस्य असलेल्या कुटुंबाचे आजचे सरासरी वय 22 वर्ष आहे. सर्वात लहान 2 सदस्यांची आजचे वय अनुक्रमे 7 वर्ष आणि 13 वर्ष आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे 10 वर्षापूर्वी त्या कुटुंबाच्या वयाची सरासरी किती. तर व्यक्ती किती आहेत, तर 4 व्यक्ती आहेत या ठिकाणी. 4 व्यक्ती कोण कोण आहेत, ए, बी, सी आणि डी. तर या सगळ्यांपैकी लहान 2 सदस्यांचे आपल्याला वय दिलेले आहेत. 1 वर्ष 7 दिलेलं आहे, दुसऱ्याचं वय दिलेलं आहे 13 वर्ष आणि तिसऱ्याचं चौथ्याचं माहिती नसल्यामुळे आपण एक्स आणि वाय घेऊया. चला, तर यांची वयाची सरासरी आपल्याला दिलेली आहे 22 वर्ष. म्हणजे वयाची सरासरी गुणिले एकूण सदस्य संख्या 4 जर असं केलं आपण, सरासरी गुणिले संख्या, तर आपल्याला त्यांच्या वयाची बेरीज मिळते. म्हणजे आजच्या वयाची बेरीज त्यांची 88 वर्ष आहे. तर 10 वर्षापूर्वी म्हणले म्हणजे प्रत्येकामधून 10-10 वर्ष आपल्याला काय करायचे, कमी करायचे. म्हणजे 10 वर्षापूर्वी प्रत्येकजण 10-10 वर्षांनी लहान होता. परंतु या व्यक्तीमधून आपण 7 वर्षच कमी करू शकतो, कारण की हा व्यक्ती 7च वर्षाचा आहे. याच्यातून 10 कमी केले, याच्यातून 10 कमी केले आणि याच्यातून पण 10 कमी केले. तर असे करून आपण 37 या बेरजेमधून कमी करतोय. 37 कमी केल्यामुळे आपली बेरीज आता येते 51. म्हणजेच 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 51 होते. पण त्या ठिकाणी 4 व्यक्ती नसून आता 3च व्यक्ती आहेत, कारण की 10 वर्षापूर्वी हा व्यक्ती जन्मालाच आला नाही. म्हणजे आता यांची जर सरासरी काढायची असेल तर आपल्याला 3 ने भाग द्यावा लागेल. किती येईल, 3 एक 3 उरले 2, 3 7 21. म्हणजेच 10 वर्षापूर्वी 4 नव्हे तर या 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती होती, 17 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न समजल्यास कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.